नगर परिषद निवडणुकीच्या वेळी झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपी विकास गोगावले पोलिसांना शरण आलेत। विकास गोगावले हे रोहिव मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र आहेत। विकास गोगावले हे आज सकाळी कोणालाही खबर लागू न देता महाड पोलीस ठाण्याच्या मागच्या दाराने आत गेले आणि पोलिसांना शरण गेले। तर कोर्टाने विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता। विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेख अशा 8 जणांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये पोलीस त्यांचा पुढचा तपास करत आहेत। पुढची प्रक्रिया चालू आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात प्रताप सरनाईक काय म्हणाले तेही पाहूया। बघा, खरं तर जे काही गुन्हे किंवा जे काही कलम विकास गोगावलेवर टाकण्यात आले होते ते चुकीचं असं भरतशेठ गोगावले यांनी सांगितलेलं आणि माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार जर त्यांनी कृती केली असेल तर त्या कृतीचं मी समर्थनच करतो। कारण न्यायालयाने जर कुणाला पोलीस स्थानकामध्ये किंवा न्यायालयामध्ये हजर राहण्यास सांगितलं असेल आणि तशा पद्धतीनं जर विकास गोगावले हे हजर झाले असतील तर निश्चितपणे न्यायालयाचा आदर राखण्याची त्यांच्या भूमिकेशी मी समर्थन करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।